पण हाच गणपती ज्या वेळेला त्या कुंभाराच्या घरी घडत असतो, त्याला कंटाळलेला असतो, खिशातली चंची काढतो, तंबाखू खातो, त्याचीच पिचकारी त्या चिखलात पाण्यात मारलेली असते, त्याच पुन्हा नंतर सगळं मळण झालेलं असतं, किंवा रंगरंगोटी गणपतीची करत असताना कंटाळलेला असतो आणि मग आमच्या गणपतीला त्यावेळेला बिडी सिगारेट याचा त्यावेळेला धूर आणि मग आमच्या घरी आल्यानंतर त्याची विधिवत पूजा 10 दिवसाची 10 अवतार आणि मग नको तो प्रकार. विसर्जनाला पुढे कोण, आरतीला मान पाहिला कोणाचा, आणि याच्यावरून आमची आज डोई फोड होऊ लागलेली आहे. माती पाणी मिळून चिखल केला, लाता बुक्या देता एक जीव झाला, चिखलाच्या गोळ्याला आकार दिला, वेड्या कुंभाराने देव घडीला. आला आला हो देवाचा सण आला, बेंड बाजा लावून घरी आणला, भोळ्या भक्तीने त्याची पूजा बांधली, पंच पक्वानाची खिरापत दिली. 10 दिवसाचे 10 अवतार, 10 दिवसाचे 10 अवतार, नाना प्रकारचे नाना शृंगार, कर्कश आवाजांचा गोंधळ फार, गाती नाचती डिस्कोच्या तालावर आज गणपतीच्या मुळे. झाला आटोपला देवाचा बाजार, झाला आटोपला देवाचा बाजार, मोरया म्हणून घेती डोईवर, मान पानासाठी भांडतात पोर, दगड विटांचा करी भिडी मार. कशासाठी सांगितलं, आरतीला पुढं कोण, विसर्जनाला पुढं कोण, पोटासाठी कुंभाराने देव केला, पोटासाठी कुंभाराने देव केला, देवाचा खेळ खंडोबा झाला. थांबवा कुठेतरी या प्रवृत्तीला, दृष्ट न लागो माझ्या संस्कृतीला, माझ्या संस्कृतीला.